हिंदी मुंबईची बोली भाषा बनली आहे। मीरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदीच बोलतो, मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य। राणीबागेतील पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नवा वाद। नव्याने जन्मलेल्या पिल्लांना मराठी नावं देण्याची भाजपची मागणी, अन्यथा आंदोलन करण्याचा नितीन बनकर यांचा इशारा। पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत कपात, 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत मिळणार, राज्य सरकारचा निर्णय। पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक, थेरगाव रुग्णालयात निलेशची वैद्यकीय तपासणी। निलेशवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण आयपीएस जालिंदर सुपेकरांना भोवलं। सुपेकरांची तडकाफडकी होमगार्ड विभागात बदली। भाचा सुशील आणि शशांक हगवणेचा शस्त्र परवाना फाईलवर सही केल्याचा आरोप। खोट्या कागदपत्रांच्या आधारे हगवणेंकडे शस्त्र परवाना। मला शस्त्र परवाना देण्याचा अधिकार नव्हता, तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या परवानगीनंतर सही केली। पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांचं TV9 मराठीला स्पष्टीकरण। सुपेकरांसंदर्भातील तक्रारीत किती तथ्य आहे हे तपासणार, चुकीच्या पद्धतीने शस्त्रांची परवानगी दिली असेल तर रद्द केली जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। कोस्टल रोडच्या अखेरच्या टप्प्यातील भुयारी मार्गाचं काम पूर्ण। सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत चारचाकी वाहन आणि प्रवासी बससाठी हा मार्ग खुला असेल। पश्चिम रेल्वेवर 36 तासांचा ब्लॉक। दुपारी 2 वाजल्यापासून ते उद्या मध्यरात्री 1 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। अप आणि डाऊन मार्गावर सुमारे 162 लोकल रद्द। पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहणार। 12 जून नंतर पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज। सिंधू पाणी करार आमच्यासाठी लक्ष्मण रेखा। पाण्याशी संबंधित बाबींवर पाकिस्तान कधीही भारतासमोर झुकणार नाही, पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचं विधान।